नमस्कार. आजपासून माला संस्कार मोत्यांची या भागामध्ये मी एक बोधकथा या मालेमध्ये मोत्यांच्या रूपात गुंफण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदा साने गुरुजी यांच्या श्यामची आई या पुस्तकामधील गोष्टी सादर करणार आहे. साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला. त्यांचे बालपण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड येथे गेले. हळव्या मनाचे साने गुरुजी लेखक आणि शिक्षक होते. याचबरोबर धडाडीचे स्वातंत्र्य सेनानी होते. आईने केलेल्या संस्कारांमुळेच त्यांच्यातील माणूस शेवटपर्यंत टिकून राहिला. त्यामुळेच त्या आयुष्यात देशासाठी खूप काम करू शकले, मुलांसाठी खूप पुस्तकं लिहू शकले. आज त्यातीलच एक कथा, गुलबक्षीच्या कळ्या. इतर मुलांनी फुले तोडण्याआधी आपल्याला फुले मिळावीत म्हणून चोर पावलांनी जाऊन मी गुलबक्षीच्या कळ्या तोडून आणल्या. मी ताम्हण घेतले, त्यात पाणी टाकले, कळ्या ठेवल्या, पण कळ्या नीट फुलल्या नाहीत. आईने फुले मागताच मी परडीत नेऊन दिली. इतक्यात सारी मुले आली. आईला म्हणाली, श्यामने आणली सगळी फुले तोडून, आम्हाला एकही ठेवले नाही. आई म्हणाली, श्याम, दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना सांगता सवरता आणू नयेत आणि सर्वात वाईट म्हणजे अशी मुके फुले तोडू नयेत. झाडे म्हणजे फुलांच्या माता, झाडांच्या मांडीवरच कळ्या छान फुलतात. देवाला एक फूल मिळाले तरी पुरे, परंतु ते नीट फुललेले पहा. श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू, त्यांना नीट फुलू दे.